बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे राज्यात दहशत पसरली आणि या पार्श्वभूमीवर वन विभाग लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे। हा निर्णय नेमका काय आहे आणि याचा बिबट्यानं हल्ला केलेल्या कुटुंबाला कसा दिलासा मिळणार आहे पाहूया या रिपोर्टमधून। बिबट्यामुळे बळी मिळणार सरकारी नोकरी। हल्ल्यात बळी पडलेल्यांना सरकारचा दिलासा। बिबट्याच्या दहशतीनं वन विभागही हैराण। बिबट्याच्या दहशतीनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। उत्तर पुण्यासह अहिल्यानगर, धुळे, सोलापूर आणि कोल्हापुरातही बिबट्यानं थैमान घातलंय। अनेकदा बिबट्याच्या हल्ल्यात घरातील कर्ता पुरुषच बळी ठरतो। त्यामुळे कुटुंबातला कर्ता पुरुष गेल्यानंतर त्यांच्या घराची आर्थिक वाताहत होऊन मुलांचं शिक्षण, घर खर्च, शेती आणि कर्जाचा डोंगर कुटुंबाच्या चिंतेचा विषय बनतो। ज्यामुळे बिबट्या आणि वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी वन विभाग लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे। राज्यात हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानीच्या प्रमाणात वाढ झाली आहे। जुन्नर वनपरिक्षेत्रात आतापर्यंत 60 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। त्यामुळे बिबट्या आणि वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबियांना सरकारी नोकरी देण्याची तयारी सरकार करतंय। त्यासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना वन विभागात सरकारी नोकरी देण्याचा प्रस्तावही पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाही बघा, मी ज्या ठिकाणच्या लोकांना असे बळी पडावे लागले त्या तिकडच्या आमच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले, त्यांच्या कुटुंबातला कर्ता जर कोणी असेल तर त्याला लगेच सामावून घ्या। त्याची बेसिक डी अलाउन्सेस परमनन्सीबाबत आपण योग्य पद्धतीनं राज्य शासनाला कळू आणि त्यामध्ये काय कोणी मेहरबानी नाही करत। हा एक प्रकारचा तो म्हणजे आपल्या कर्तव्याचाच भाग आहे आणि मी असा प्रस्ताव पाठवलेला तर शासनामध्ये तो नाकारला जाईल असा माझा विश्वास आहे। काही दिवसांपूर्वी वन विभागानं बिबट्याच्या हल्ल्यात दगावणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली होती। त्यातच आता मृतांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी देण्याचा प्रस्ताव चर्चेत आल्यामुळे वन विभागही बिबट्याच्या दहशतीनं हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पैसे आणि सरकारी नोकरीसाठी कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये खोट्या हल्ल्याचा दावा करण्याचे प्रकारही समोर आले। त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय का हे शोधणंही वन विभागापुढे मोठं आव्हान असणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे हल्ल्यानंतर नुकसान भरपाई आणि नोकरी देण्यापेक्षा बिबट्याच्या हल्ल्यापासून नागरिकांना कसं सुरक्षित ठेवता येईल यावर सरकारनं भर देणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।